नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। तब्बल 79 पदं कायमस्वरूपी पद्धतीने या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे। सरळ सेवा अशी पदभरती असणार आहे आणि यासाठी 10वी आणि 12वी पास झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त या पदांसाठी 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, ही संपूर्ण गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त या भरती प्रक्रियेत काही महत्त्वाच्या अटी आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी उमेदवारांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्यामार्फत ही कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवली जात आहे। गट ड वर्ग म्हणजेच वर्ग 4ची पदं या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। या पदांसाठी उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। आता यामध्ये नेमकी कोणकोणती पदं असणार आहे तर 13 विविध संवर्गातील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता, कक्षसेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, किरण सेवक, प्रयोगशाळा परिचक, रक्तपेढी परिचर, अपघात विभाग सेवक, स्वयंपाकी, पहारेकरी, नावी आणि धोबी यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे आणि या प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, त्यानंतर किती पगार दिला जाणार आहे, संपूर्ण डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। साधारणपणे सर्व पदांसाठी 15,000 ते 47,600 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे। मात्र 2 जी पदं आहे यामध्ये स्वयंपाकी असेल आणि दुसरं न्हावी या पदांसाठी मात्र 16,600 ते 52,400 या स्केलनुसार पगार असणार आहे। तब्बल 79 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि यासाठी उमेदवारांनी www.vdgmclatur.org या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। बाकी परीक्षेचा दिनांक असेल किंवा बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या देखील तुम्हाला याच संकेतस्थळावरती जाऊन बघता येणार आहे आणि यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। आता मित्रांनो, आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी देखील तुम्ही याच PDF बघू शकता। PDF देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 20/8/2026 म्हणजेच 20 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही तुमची 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। कमीत कमी 10वी उमेदवारांनी पास असणं या पदांसाठी गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं असणार आहे आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान या पदांसाठी असणं देखील गरजेचं असणार आहे। मात्र राखीव प्रवर्गातील म्हणजेच मागासवर्गीय वर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष तर बाकी स्वतंत्र सैनिक असतील, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आणि माजी सैनिकांसाठी मात्र 45 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। म्हणजे अशाही उमेदवारांना वयामध्ये विशेष सवलत या ठिकाणी दिली जाणार आहे। आता मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप नेमकी या पदांसाठी कसं असणार आहे? आता ही जी महत्त्वाची 13 संवर्गातील पदं आहे, या 13 संवर्गातील पदांसाठी 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे। यामध्ये 4 वेगवेगळ्या विषयावरती प्रश्न उमेदवारांना असणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे अंकगणित या विषयांचा समावेश असणार आहे। या एक्झामसाठी 2 तास म्हणजेच 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। अभ्यासक्रम देखील तुम्ही पदानुसार या ठिकाणी बघू शकता। डिटेल्ड अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे। मित्रांनो, खाली गेल्यानंतर परीक्षेचं स्वरूप देखील तुम्ही बघू शकता। या पदासाठी विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत उमेदवारांची घेतली जाणार आहे। फक्त ऑनलाईन एक्झामला तुम्हाला जे मार्क मिळालेले आहे त्या मार्कच्या आधारेच उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे। आता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळी जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे त्या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला याच PDF पाहायला मिळणार आहे। डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही बघू शकता।
त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर बघू शकता उमेदवारांना केंद्राची म्हणजे परीक्षा केंद्राची निवड देखील करता येणार आहे आणि कोणकोणती परीक्षा केंद्र असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही याच संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता. तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकणार आहे. यामध्ये गट ड संवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर बाकी संवर्गातील उमेदवारांना 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. 20 ऑगस्ट 2026 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. बाकी परीक्षेचा दिनांक असेल, बाकीचे डिटेल असतील, ते सर्व गोष्टी तुम्हाला या संकेतस्थळावरनं वेळोवेळी बघता येणार आहे. यासाठी या संकेतस्थळाला उमेदवारांनी वेळोवेळी व्हिजिट करायची आहे. बाकी संपूर्ण डिटेल देखील तुम्हाला याच PDF मध्ये पाहता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. यामध्ये 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे. जसे तुम्ही बघू शकता 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे आणि 4 वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे 4 वेगवेगळ्या क्वेश्चन पेपरचे सेट या ठिकाणी असणार आहे. आता मित्रांनो यामध्ये जे 4 विषय आहे प्रत्येक विषयासाठी 30 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायची. यामध्ये मराठी हा सेक्शन पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला इंग्लिश या सेक्शनचे क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. म्हणजे एक सेक्शन पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या सेक्शनचे क्वेश्चन सॉल्व करता येणार आहे. अशाच पद्धतीने तिसऱ्या आणि चौथ्या विभागासाठी हे प्रोव्हिजन असणार आहे. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी हे जे पदं या ठिकाणी भरले जाणार आहे प्रत्येक पदासाठी ज्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. तसेच या प्रत्येक पदासाठी काय पगार असणार आहे, किती जागा असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही याच PDF मध्ये बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.